हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी, युनिक आणि सगळ्यांपेक्षा काहीतरी हटके दिसणारी डिझाईन बनवायची असते. सो आजची जी काही डिझाईन आहे ही खूप सुंदर आहे. यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि बऱ्याचदा आपल्याला कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते. तर कशी द्यावी सुचत नाही ना? तर आजची ही डिझाईन खूप सुंदर आहे. खरं तर मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट छान प्रॉपर फिनिशिंग सहित डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, अजून तुम्हाला डिझाईन बनवताच येत नसेल, तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहजच बनवू शकाल. ठीक आहे. सो चला मग आता आपण वेळ न घालवता आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि आपण इथे छान अशी डिझायनर लेस सुद्धा घेतलेली आहे आणि ही आहे ब्लाऊजची प्लेन अशी बॉर्डर. पण ही प्लेन बॉर्डर पण खूप सुंदर अशी डिझाईन सहित तयार करून आज खूप मस्त अशी डिझाईन बनवणार आहोत. खरं तर इथे तुम्ही बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर हा नेटचा फॅब्रिक आहे आणि वेगळी युनिक अशी डिझाईन शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमच्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येईल आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने. ठीक आहे. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर याचं शोल्डर आणि गळा रुंदी अधिक मार्जिन असं टोटल 5.5 ला मार्किंग केली आणि 2.5 इंच गळा रुंदीची एक मार्किंग आपण इथे करून घेऊयात, जेणेकरून गळ्याची मार्किंग करणं इझी जाईल. त्यानंतर याचा मुंडा आपण घेतलेला आहे 5.25 इंच, क्रॉसमध्ये 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून नेहमी टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग, जे 8.5 अधिक 1.5 इंच असं टोटल 10 ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत. सो बघा, मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. पण ह्या डिझाईननुसार सगळ्यात आधी आपण खालच्या साईडला 2.5 इंच गळा रुंदीची एक मार्किंग करून घेऊयात. ऑलरेडी वरच्या साईडला केलेलीच आहे आणि पट्टीच्या सहाय्याने हे 2 पॉइंट जॉईन करून घेऊयात आणि त्यानंतर मग गळ्यानुसार डिझाईनची मार्किंग आपण इथे करणार आहोत. सो बघा, मग मी इथे पट्टीच्या सहाय्याने अगदी स्ट्रेट अशी लाईन ड्रॉ करून घेते, जेणेकरून आपली मार्किंग तिरकी व्हायला नको यासाठी. ठीक आहे. आता ही लाईन ड्रॉ झाल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे किती गळा आहे त्यानुसार आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. लक्षात राहू द्या, तुमचा जेवढा गळा असेल म्हणजे गळ्याची लांबी तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं, म्हणजे तयार बरोबर आपल्याला जेवढा गळा हवा असतो तेवढा तयार होत असतो. त्यानंतर बघा, मग आता आपण काय करू, खालच्या साईडला मी एक मार्किंग करून घेते 4 इंचाची. ठीक आहे. आणि आता ही जी काही 4 इंचाची मार्किंग आहे त्या लेवलमध्ये आपण एक लाईन इथे ड्रॉ करूयात. तर ही झालेली आहे आपली परफेक्ट अशी गळ्याची मार्किंग. सो आता आपण इथे कटिंगला सुरुवात करूयात. तर बघा, कटिंगला सुरुवात करताना फक्त गळाही कट करू शकतो, पण ह्या डिझाईनसाठी आपल्याला बघा ही जी काही स्ट्रेट लाईन आहे ना, खरं तर इथून आपल्याला डायरेक्ट कट करायचं आहे. सो बघा, मग मी इथून हे कट करून घेते आणि फायनली आपली गळ्याची ते मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. आता मधल्या पार्टचं काय करायचं तर तो डिझाईन सहित आपल्याला जरा वेगळ्या प्रॉपर पद्धतीने लावायचं आहे, तर ते पुढे तुमच्या लक्षात येईल. सध्या एवढं लक्षात राहू द्या की गळ्याची मार्किंग कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावं लागेल. त्यासाठी सगळ्यात आधी जो काही आपला मेन फॅब्रिक आहे तर ते सरळ ठेवायचं. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचे पार्ट या पद्धतीने 2 वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायचे आहे. इथे मी पिना लावते, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जाईल, हलणार वगैरे नाही, मार्जिन हे कमी जास्त होणार नाही.
आता बघा कमरेच्या साईडने आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन पकडायचं आणि जिथून गळा स्टार्ट होतो आहे तिथे आपल्याला फक्त पाव इंच मार्जिन पकडत तिथे टीप मारून घ्यायची आहे. हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. एक साईडने टीप मारून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. पुन्हा सांगते, गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारायची. जिथे कमरेचा पार्ट स्टार्ट होतो तिथे आपल्याला अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन पकडून टीप मारायची. आता टीप मारून झाल्यानंतर जे काही मेन फॅब्रिक आहे म्हणजे कमरेचं आणि गळ्याच्या मधलं, तर ते संपूर्ण आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. कटिंग करताना अजिबात मार्जिन ठेवण्याची गरज नाहीये. जेवढं अस्तर आहे त्याच लेवलमध्ये आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे. आता हे कट झाल्यानंतर इथे आपल्याला कट्स मारायचे आहे. खरं तर ते स्ट्रेट पार्ट आहे, त्यामुळे फक्त जिथे शेप चेंज होतोय, जिथे कानाकोपरा आहे तिथेच आपण कट मारला आणि या पद्धतीने इथे सरळ करायचं आहे. तर हा पोर्शन एखाद्या शार्प गोष्टीने सुद्धा तुम्ही व्यवस्थित प्रेस करून बाहेर काढून घेऊ शकतात, जेणेकरून प्रॉपर असा शेप इथे रेडी होईल जसा आपल्याला हवा आहे तसाच. ठीक आहे. सो बघा, मग दोन्ही पण पार्ट फायनली आपण इथे सरळ करून घेतलेले आहे आणि इथे आता आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा, मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो बघा, मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपल्याला कमरेला आणि गळ्याच्या साईडने सोबतच दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकतात फिनिशिंग किती मस्त आणि प्रॉपर आलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा म्हणजे गळ्याला आणि कमरेच्या साईडला सोबतच दाबटीप द्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्तरचा पार्ट वरती दिसणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने परफेक्ट असे दोन्ही पण पार्ट रेडी झाले. आता आपल्याला काय करायचं आहे की अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, दीर्घ जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे खरं तर काळजी घ्यायची आहे. आणि फायनली बघा, आपण हे संपूर्ण कडेकडेने अगदी व्यवस्थित प्रॉपर असं जोडून घेतलं. आता हे जोडल्यानंतर जे काही मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचे पार्ट्स आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं. खरं तर म्हणूनच मग इथे मी हे संपूर्ण एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट पार्ट्स रेडी करते, जेणेकरून पुढची डिझाईन आपण इझिली बनवू शकू. सो बघा, मग फायनली प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित अगदी परफेक्ट असे दोन्ही पण पार्ट रेडी झाले. त्यानंतर आपला हा जो काही पार्ट होता म्हणजे बॉर्डर होती, पण ती प्लेन होती. सो कडेने एक साईडने फिनिशिंग नव्हती, त्यामुळे ती आतल्या साईडने फोल्ड करून सिंपल अशी आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा, मग ह्या पद्धतीने इथे टीप मारून झाल्यानंतर आपल्याला हे इस्त्रीने प्रेस करून अगदी व्यवस्थित सरळ सेट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेते. त्यानंतर आता आपल्याला मोजून बघायचं आहे की आपल्याला गळा किती होता. तर बघा, मी 9.5चा गळा होता, तर मी इथे 10ला मार्किंग करून घेतली. तर 10ला मार्किंग केल्यानंतर ही जी काही बॉर्डर आहे तर ही आपल्याला किती लागत आहे त्यावर ते डिपेंड आहे की आपल्याला कशा पद्धतीने इथे कटिंग करायची. सो अशा पद्धतीने क्रॉसमध्ये मी बॉर्डर ठेवलेली आहे. एक बॉर्डर कट केली की सेम त्याच लेवलमध्ये दुसरी बॉर्डरही मी इथे कट केली. फायनली दोन्ही बॉर्डर रेडी झालेले आहे. आता आपल्याला इथे लेस लावून डिझायनर बनवायचे आहे. तर बघा, कॉर्नरला म्हणजे दोन्ही साईडच्या कडेकडेने आपल्याला खरं तर ही लेस इथे लावून घ्यायची आहे. सो बघा, मग इथे मी ही लेस लावून घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही लेस लावताना अजिबात तिरकी वगैरे जाणार नाही, ती बॉर्डरच्या खाली येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. एवढंच नाही तर लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. आता दोन्ही साईडने ही लेस लावल्यानंतर मध्यभागी सुद्धा आपल्याला एक लेस लावायची आहे. तर इथे मी थोडी वेगळ्या पद्धतीची डिझायनर लेस घेते. जर तुम्हाला इथे हीच लेस लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात. त्याचबरोबर वेगळी डिझायनर लावायची असेल तर तशीही तुम्ही इथे यूज करू शकतात. अशाही बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या लेसेस अवेलेबल आहेत. सो बघा, ही थोडीशी ब्रॉड मधली लेस मी इथे सेंटरला लावायला घेतलेली आहे आणि अगदी व्यवस्थित
काळजीपूर्वक सावकाश बरोबर मध्यभागीच लावायची आहे. डिस्टन्स कमी जास्त झाले तर आपली ही बॉर्डर बिघडू शकते, सो तसं होऊ देऊ नका. आणि फायनली छान अशी 3 लेवलमध्ये लेस लावून ही बॉर्डर आपली रेडी झाली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बॉर्डर सुद्धा आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. आणि तिथे सुद्धा सेम बघा, कडेकडेने आधी दोन्ही साईडनी ही लेस लावायची आहे. खरं तर ना, लेस कुठली यूज करायची, एवढीच करायची, यापेक्षा बारीक करायची, यापेक्षा अजून ब्रॉड करायची, तर हे टोटली तुमच्यावर किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. ह्या पद्धतीने मीडियम साईजच्या लेसेस सुद्धा तुम्ही यूज करू शकतात. यापेक्षा बारीकही करू शकतात किंवा यापेक्षा ब्रॉडही करू शकतात. ठीक आहे. सो बघा, मग फायनली दोन्ही साईडनी इथे सुद्धा आपल्या ह्या लेस लावून होत आलेल्या आहे. जसं आपण आधीची बॉर्डर डिझाईनर तयार केलेली आहे, सेम त्याच पद्धतीने इथे तयार करायची. म्हणजे तुमची पण जर बॉर्डर प्लेन असेल तर तुम्ही अशी डिझाईन नक्कीच ट्राय करू शकतात. कारण ह्या साडीची बॉर्डर सुद्धा अगदी प्लेन होती, यावर काहीच डिझाईन नव्हती. फक्त पदराच्या साईडनी त्यावर थोडंसं कटवर्क वगैरे केलेलं आहे आणि संपूर्ण साडीला प्लेन बॉर्डर आहे आणि ब्लाऊजलाही तशीच होती. सो म्हणूनच आपण मग लेस वापरून ह्या दोन्ही पण बॉर्डर मस्त डिझायनर इथे तयार करून घेतलेली आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज मस्त दिसेल. आणि ब्लाऊजवर खरं तर साडीचं लुक सुद्धा डिपेंड असतं. फायनली ह्या 2 बॉर्डर रेडी झालेल्या आहे. सो आता आपण ह्या बॅक पार्टला लावून घेऊयात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या काही बॉर्डर आहे तर ह्या आपल्याला झिगझॅग म्हणजे क्रॉसमध्ये लावायच्या आहे. बघा, ह्या पद्धतीने तिरक्या. आता ह्या लावताना डिस्टन्स वगैरे अगदी व्यवस्थित मेंटेन ठेवायचं आहे. कारण जर त्यातला डिस्टन्स कमी जास्त झाला तर मग आपलं संपूर्ण ब्लाऊजचं लुक बिघडू शकतं, फिटिंग बिघडू शकते. सो तसं होऊ देऊ नका. त्यामुळे मग मी 2.5 आणि 2.5, 5.5 असं टोटल, म्हणजे 2.5 आणि 5 आणि अर्धा अर्धा थोडंसं मार्जिनमध्ये जात असतं आपलं पाव पाव म्हटलं तर अशी इथे अंदाजे थोडीशी मार्किंग करून घेतली. आणि बरोबर त्याच लेवलमध्ये क्रॉसमध्ये आपल्याला खरं तर हे जॉईन करून घ्यायचं आहे. सो बघा, मग मी आधी सगळं व्यवस्थित इथे सेट करून घेते. त्यानंतर इथे पुन्हा एकदा मोजून घेते, जेणेकरून कमी जास्त व्हायला नको. तो बघा, त्याच्यातला डिस्टन्स 5 होता, तर मी किंचितचा पाव इंच एवढा वाढवून घेतलेला आहे. म्हणजे तो बरोबर तयार आपल्याला जेवढा हवा आहे तेवढाच होणार आहे. चॉकच्या साहाय्याने मार्किंग केली, जेणेकरून आपल्याला कुठे स्टिच करायचं आहे, कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे, लेवल काय आहे, कारण की टीप मारताना तिरकं व्हायला नको, यासाठी मार्किंगही केली आणि पिना पण लावून घेतल्या. आता एक साईडनी पिन लावलेली आहे, दुसऱ्या साईडनी काही मी पिना लावणार नाहीये, डायरेक्ट ते जॉईन करून घेणार आहे. ठीक आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने हे व्यवस्थित सेट केलं आणि आता आपण इथे जोडायला सुरुवात करूयात. खरं तर सुरुवातीला आणि शेवटी इथे डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित प्रॉपर असं लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको आणि ते निघायला पण नको. कारण त्यावरच आपले हे 2 पार्ट परफेक्ट असे जॉईंट राहणार आहे. सो बघा, मग सुरुवातीला डबल टिप दिली, कंटिन्यू मी इथे टिप मारून घेतली आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक केलं, जेणेकरून तिथून शिलाई आपली निघणार नाही. एक साईडने टिप मारून झालं की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथे टिप मारून घेते. तर तिथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करून घेतलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मस्त अशा बॉर्डर तयार झालेल्या आपण इथे क्रॉसमध्ये लावून घेतलेले आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बॅक साईडला सगळ्यात आधी टक्स टाकून घेऊयात. सो बघा, मग सेंटर पॉईंटची आपल्याला बरोबर अंदाजे इथे मार्किंग करायची आहे. सो सेंटरपासून 4.5 अर्धा अर्धा इंच साईडला आणि उभा 4 इंचच्या टक्स पॉईंटची मार्किंग आपण इथून करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा मार्किंग केली. जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने क्रॉसमध्ये फोल्ड करत तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. एवढंच नाही तर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला अगदी परफेक्ट डबल टिप देऊन घ्यायचे आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडनी प्रॉपर असे टक्स टाकून झालेले आहे. यानंतर आता आपल्याला इथे गळ्याला लेस लावायची आहे. सो इथे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, बट मी जी काही बॉर्डरला कडेने लेस यूज केली होती तीच इथे घेतलेली आहे. आणि गळ्याच्या कडेकडेने आता आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे, अगदी व्यवस्थित सरळ एकसारखी. एवढंच नाही तर ही लेस आपल्याला कंटिन्यू कमरेच्या साईडला सुद्धा लावायची आहे. सो इथे कॉर्नरला व्यवस्थित फोल्ड करायची, जेणेकरून आपली फिनिशिंग आकार बिघडायला नको यासाठी. आणि जो काही टक्सचा आतला पार्ट आहे तर तो बाहेरच्या साईडने आपल्याला फोल्ड करायचा आहे, म्हणजे फिटिंगला काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने ही लेस आपण इथे एक साईडला लावून घेतली. आता ह्या लेसला आपल्याला दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायची आहे. ॲक्च्युली आधी पण सांगितलेलं आहे आणि मी नेहमीच सांगत असते की लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडनी टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे फिनिशिंग देखील खूपच सुंदर येते.
सो बघा मग अशा पद्धतीने एक साईडने आपली लेस लावून झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे लेस लावून घेऊयात. आणि इथे लेस लावताना बरोबर कॉर्नरला फोल्ड करायचं आहे, जेणेकरून आपला गळ्याचा आकारही बिघडणार नाही आणि फिनिशिंग आणि फिटिंगलाही प्रॉब्लेम येणार नाही. सो बघा मग मी इथे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक टीप मारून घेतलेली आहे. आता इथे टीप मारून झाल्यानंतर ह्याच लेसला आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टीप टाकून घेऊयात. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने प्रॉपर दोन्ही साईडने आपण इथेही लेस लावून घेतलेली आहे. यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला इथे गळ्याला नॉट लावायचा आहे. तर इथे मी रेडीमेड सिल्वर कलरचं नॉट घेते, कारण की साडीवर पण तसंच कलरचं वर्क आहे. त्याचबरोबर आपण इथे डिझाईन सहित जे काही पट्ट्या बनवल्या त्यासाठी जी काही लेस वापरली ती ही सिल्वर वापरलेली आहे. आता इथे थोडंसं चौकोन दोन तयार करून घेतलेले आहे, सिंपल असं फॅब्रिकचं लटकन बनवण्यासाठी. तर ते आपल्याला बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे नॉट टाकायचं आहे आणि मग इथून टीप मारून घ्यायची. आता टीप मारताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप द्यायची आहे, जेणेकरून ते परफेक्ट असं लॉक होईल आणि तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस सुद्धा राहणार नाही. टीप मारल्यानंतर किंचितचं एक्स्ट्राचं कट करून आपल्याला हे लटकन अगदी प्रॉपर पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा लटकन इथे तयार करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये बघा नॉट असं मी फिक्स करून घेते आणि टीप टाकते. खरं तर ना लटकन डिझाईनची ही खूप सोपी पद्धत आहे. हे लटकन तुम्ही इझिली बनवू शकता, झटपट तयार होऊ शकतं आणि पद्धतही खूप सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं. सो गुलाबाची पाकळी कशी असते अगदी त्या टाईपमध्ये. आता सेंटरपासून कट केलं आणि शोल्डरपासून साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला ही नॉट लावायची आहे. अगदी प्रॉपर अशी डबल टिप देऊन लॉक करायची आहे. एक साईडने लावून झालं की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून अगदी तिथेच आपल्याला लावायचं आहे, म्हणजे दोन्हीही नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि फिनिशिंग आणि फिटिंगला देखील प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपण इथे नॉट लावून झालेली आहे आणि हा बॅक पार्ट सुद्धा स्टिच झालेला आहे. नॉट ह्या पद्धतीने बांधलं की अजून सुंदर अशा ह्या डिझाईनला आपलं लुक येते. सो चला मग आपली मस्त अशी डिझाईन तयार झाली. तर जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ही डिझाईन कशी तयार झालेली आहे. सो बघा मग फायनली आपण, तुम्ही इथे चौकोनी गळा म्हणता तरी सुद्धा चालेल, चौकोनी गळ्यावर करतो खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली मस्त अशी डिझायनर इथे बॅकनेक डिझाईन बनवून घेतलेली आहे. या डिझाईनमुळे खरं तर आपले साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर असं उठून दिसणार आहे, कारण ही डिझाईनच इतकी मस्त आहे आणि ही साडी सुद्धा मस्त डिझायनर आहे. त्यामुळे मग आपण अजून, कारण की बऱ्याचदा कसं असतं ना, साडीचं लुक हे ब्लाऊजवर डिपेंड असतो, ब्लाऊज किती डिझायनर वगैरे आहे. सो नक्कीच या डिझाईनमुळे साडी ब्लाऊज उठून दिसेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमध्ये डिझाईन सहज बनवता यावी. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्या छानशा नवीन डिझाईनच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. तसं बघायला गेलं तर मी संपूर्ण डिझाईनची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही ही डिझाईन बनवून बघा, नक्कीच साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि त्याचबरोबर अशी छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. तसे छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची डिझाईन कशी वाटली तर हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.